नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर शासनाच्या अधिकाऱ्यांनी टाकल्या धाडी. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचा कोल्हे कुटुंबियांना राजकारणातून संपवण्याचा कट. सूत्रांची माहिती. कोपरगाव तालुक्यातील माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व बिपिनदादा कोल्हे यांच्या ताब्यात असलेल्या संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर शासनाच्या विविध विभागाकडून धाडी टाकल्यात. या धाडीमागचं कारण अजूनही अस्पष्ट आहे, परंतु या धाडीमागे नेमकं कारण काय याची उलटसुलट चर्चा कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्ह्यात सुरू आहे. याबाबत शासकीय यंत्रणांकडून दुजोरा मिळत नसला तरी याची राजकीय वर्तुळात तशी चर्चा आहे. दरम्यान संजीवनी उद्योग समूहावर आजवर एकही ठपका नाही. आम्ही केवळ शिक्षक निवडणुकीत उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलाय म्हणून आकसानं संस्थांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत, असाच त्याचा अर्थ निघतो. शिक्षक मतदारसंघात ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांची पाठराखण होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना काही उमेदवारांना हाणामारी करण्यात आली, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. मात्र दुसरीकडे आमच्या संस्थांची तपासणी केली जात असल्याची खंत कोल्हे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. या कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे आहेत. गेल्या काही वर्षात विवेक कोल्हे यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा हात हाती घेत भाजपात अवंडंबर माजवलं होतं. थोरातांच्या साथीनं त्यांनी विखे विरोधात जाहीर बंड पुकारलं होतं. त्यातच नगर दक्षिणमधून मोठी रसद विखे विरोधात पुरवली असा ठपका देखील त्यांच्यावर आहे. या कारणांमुळे विवेक कोल्हे राज्यभरात चर्चेचा विषय बनले होते. आज त्यांच्या कारखान्यावर धाडी पडतात. नाशिक शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित साखर कारखान्यासह संबंधित संस्थांवर विविध शासकीय विभागांची धाडी पडल्याचं माहिती असून 3 जून पासून आतापर्यंत 3 वेळा शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क, शिक्षण विभाग यासह विविध प्रकारचं धाडसत्र सुरू असून त्याचे अहवाल नाशिक येथील आयुक्त कार्यालयास पाठवलं असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. कोपरगाव तालुक्यातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे अध्यक्ष असलेले संजीवनी अर्थात शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याशी संबंधित संस्थांवर 3 जून पासून 3 वेळा धाडी पडली असल्याची विश्वसनीय माहिती आमच्या प्रतिनिधींच्या हाती आली होती. आजही हे धाड सत्र सुरू असल्याची माहिती हाती आली आहे. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, कोपरगाव. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.